नमस्कार मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, की एक ट्रेलर आला आहे नवीन, ज्याची मी खूप दिवसापासून वाट बघत होतो. छावा. ठीक आहे. जसं की आपण सर्वांनीच छावा मूव्हीचा टीझर बघितला होता. टीझर किंवा पोस्टर रिलीज असं काही म्हणतात त्याला. ठीक आहे. तर ट्रेलर आला आहे छावाचा. तर आपण याच्यावर रिॲक्ट करणार आहोत. ठीक आहे. तर हा छावा ट्रेलर. ओके. दक्खन का सिवा मराठों का छत्रपति इस दुनिया से रुखसत हो चुका है। अब जल्दी मराठों की जमीन पर भी मुगलों का राज होगा। शेर नहीं रहा, लेकिन छावा अभी भी जंगल में घूम रहा है। फाड़ देंगे मुगल सल्तनत की छाती अगर मराठा साम्राज्य के विरुद्ध सोचने की जुर्रत की। हम शोर नहीं करते, सीधा शिकार करते हैं। छत्रपति संभाजी महाराज की। ये संग्राम एक स्वराज बनाने का प्रयत्न है। स्वराज हर एक इंसान को सुरक्षित रखने के लिए ईश्वर की इच्छा है। ये राज्य व्हावे हीच श्रींची इच्छा। हम औरंग से मिलने वाले हैं। आपकी आंखों में जरा भी चिंता नजर नहीं आ रही। भोसले परिवार का हर पुरुष पहाड़ी तूफान है, तो जिसकी गति को पर्वत भी नहीं रोक पाए, उसका कोई क्या बिगाड़ लेगा। पूरे खानदान की लाश पर खड़े होकर हमने ये ताज पहना था। इसे दोबारा उसी वक्त पहनेंगे जब उस सांबा की चीखें पूरे हिंदुस्तान में गूंजेगी। जहां जहां भगवा रंग नजर आए उसे लाल कर दो। समय आ गया है, अब वार होगा। औरंग और उसकी सल्तनत को जला के राख कर देंगे। हमें हराने वाली हर कोशिश को मारेंगे, हर षड्यंत्र को तोड़ेंगे। छत्रपति शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोड़ेंगे। जय भवानी, नमो पार्वती पतये, हर हर महादेव। हम और पूरा मराठा साम्राज्य इसी दिन की प्रतीक्षा तो कर रहे थे। विश्वास आपका साथ है तो युद्ध लगे त्योहार। संभल का ऐसा हाल करो कि वो अपनी मौत की भीख मांगे। मौत के घुंघरू पहन के नाचते हैं हम औरंग। हमारी मौत मराठों के हर घर एक नया सिवा, एक नया संभव पैदा करेगी। लेकिन जब तू मरेगा तब ये तेरी मुगल सल्तनत भी मर जाएगी। भाई कडक 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 कडक. भाई बऱ्याच दिवसानंतर आपल्याला जबरदस्त काहीतरी बघायला भेटणार आहे. जसं की महाराजांवर बरेचसे पिक्चर निघलेले आहेत, पण संभाजी महाराजांवर हाय बजेटमध्ये बघायला भेटणार आहे ते एक वेगळीच मजा आहे. जसं की हा सीन आहे. हा जो सीन होता डायरेक्ट अंगावर काटा फुटणारा होता. इथे एक नाचते हैं हम। बरेच सीन आणि हा शेवटचा. वा, एपिक. एकंदरीत जमले. बऱ्याचशा गोष्टी जमल्या त्यांना. फक्त अडचण हीच येणार की पूर्ण पिक्चर ते जसं की दाखवणार आहेत की सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत जर दाखवत असतील, पूर्ण पिक्चरमध्ये त्यांची संभाजी महाराजांची जर स्टोरी देत असतील, तर मग अवघड आहे. मग थोडंसं डिफिकल्ट जाईन. पण ओव्हरऑल ॲक्टिंग तर ॲक्टिंगच्या मामल्यात विकी कौशलचा हात नाही पकडू शकत कोणी. आणि मला वाटतं की हा जर एक ऐतिहासिक रोल
विक्की कौशलला जमलच, कारण बऱ्याचशे रोल्स त्यांनी पहिले पण केलेले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की संभाजी महाराजांवर म्हणजे संभाजी महाराजांसारखं एक व्यक्तिमत्व, एक जड व्यक्तिमत्व, एक खूप डेंजर व्यक्तिमत्व, त्यात प्लस हुशार, काय म्हणतात आपण, विद्वान व्यक्तिमत्व, प्लस शूर आणि वीर, अ, काय म्हणतात आपण, तर लक्षात येत नाही माझ्या लवकर. तर असं शूरवीर संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व त्यात पूर्ण कॅरेक्टरमध्ये मध्ये जाणं म्हणजे खूप अवघड आहे. आणि ती त्यांची स्टोरी कशी त्यांनी, विकी कौशलने कशी ते ग्रॅप्स केली, किंवा माझ्या मताने की मला जे पर्सनली वाटतं की शिवाजी महाराजांपेक्षा संभाजी महाराजांचं जे स्ट्रगल आहे, जी स्टोरी आहे, ती सगळ्यात जबरदस्त आहे. आणि ती जर व्हिज्युअली रिप्रेझेंट करता आली यांना कशाही माध्यमातून, मी नाही विचार करत की परफेक्टली त्यांना जमेन, पण जे काही जमन ते बघायला मजा येईल. बऱ्याचशा गोष्टी असं राहणार आहेत की त्यांच्याकडून चुका होणार आहेत, आणि माझ्या मताने ठीक आहे, कोणीही परफेक्ट नसतं, आणि त्याच्यात चुका होतील तर आपण घेऊ सांभाळून. जर जास्त काही आपल्याला चुकीचं वाटलं तर 100% आपण त्याच्या बोलणारच. ठीक आहे, बाकीचं तर मला पिक्चर व्हिज्युअली एकदमच खास वाटत आहे. बाकी ग्राफिक्स वगैरे हाय बजेटमध्ये बनला असेल, त्यामुळं आपल्याला मजा येणार आहे थिएटरमध्ये. मस्त पिक्चर आहे. तर हाच माझा पॉईंट ऑफ व्ह्यू होता ह्या ट्रेलरबद्दल. पिक्चर आल्यानंतर की तर कळेलच आपल्याला की कशाप्रकारे पिक्चर होता. पण राईट नाव ट्रेलर बेस्ट आहे. एकदम वाईब, एकदम काटा फुटतो आहे अंगावर बऱ्याचशा गोष्टीत. ठीक आहे, हाच रिव्ह्यू. थँक यू फॉर वॉचिंग.